तर तिकडे नांदेड जिल्ह्यात लोकसभेची पोटनिवडणुकीसह 9 विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान होतंय। मतदान केंद्रांवर जाणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांसाठी 133 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी। आपण पाहूया। बुधवारी नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक आणि 9 विधानसभेसाठी मतदान होणार आहे। आणि यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे नांदेड जिल्ह्यातील तब्बल 2 लाखपेक्षा जास्त तरुण मंडळी ही पुणे इथं रोजगारानिमित्त शिक्षणानिमित्त राहते। तर याच पुण्याकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या सीझन नसतानाही फुल झाल्या आहेत। आपण नांदेड शहरातील एक प्रमुख खासगी बस ऑपरेटर शर्मा ट्रॅव्हल्स इथं आहोत आणि यांच्याकडे तिकीट जे आहे बुकिंग फुल झाल्याचं ते सांगतायत। आपल्यासोबत शर्मा ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक आहेत शफीक, त्यांच्याकडनं विचारूया काय परिस्थिती आहे। परिस्थिती सर आता बघा असं आहे, सीझन पिरियड तर नाही आहे, तरी देखील मंगळवारी येण्याचं आणि जवळपास बुधवारी जाण्याच्या 90% बसेस भरलेल्या आहेत, 10% रिकामे आहेत, म्हणजे ते जवळपास मतदानासाठीच ट्रॅफिक येतं। तर आपण बघितलंय की नांदेड शहरातनं पुण्यासाठी दररोज 50 ते 60 बसेस जातात आणि तेवढ्याच बसेस येतात। त्यामुळं आता हे जे मतदार नांदेडमध्ये येतील ते निश्चितच मतदानाचा टक्का वाढवतील। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।